पावसाचे दिवस आहेत आणि मी आलेले आहे गावाकडं आणि बघू शकता शेतात सगळ्या पेरण्या झालेल्या आहेत. सोयाबीन, भुईमूग वगैरे सगळ्या पेरी झालेल्या आहेत आणि आत्ता आहेत पावसाचे दिवस. तर हे असं शेतामध्ये अळिंब उगवले जातात. तर हे कोकणात भरपूर भेटतात. तर आपण जे मशरूम खातो विकतचे आणून, तर सेम त्या मशरूमचाच हा एक प्रकार आहे. तर हे आमच्या गावाकडे आता ह्या पावसामध्ये ना भरपूर भेटतात. तर आज जरी हे असं उपटून घेतलं ना, तरी उद्या सकाळी परत त्याच जागेवर हे असं सेम उगवून आलेलं असतं. पण फक्त हे एका दिवसासाठीचंच अगदी फ्रेश असं खावं लागतं. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी हे टिकत नाही. तर आज हे असेच मी 5 ते 6 असे अळिंबी काढून आणलेले आहेत. म्हणजे तुम्ही त्याला मशरूमही म्हणू शकता. तर आता उद्या जरी गेलं ना, तरी सेम तसेच अळिंबी परत सेम उगवून येणारे असतात. तर जोपर्यंत पाऊस असतो ना, तोपर्यंत हे सगळं असं भेटत असतं. तर आता त्याला तर भरपूर माती आहे. तर सगळ्यात आधी तर 3 ते 4 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर हे असं त्याच्यावरचं आपल्याला जे आहे ते आवरण काढायचं आहे. म्हणजे हे जे ब्राऊन कलरचा जे एक त्याला लेयर आहे, तर तो आपल्याला त्याची एक साल जशी आपण काढतो तशा टाईप हे काढायचं आहे. आणि त्यानंतर हे असं त्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर असं मी आता तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे त्याचे मग तुकडे करायचे आहेत. तर त्याचे जे देठ आहेत, तर ते देठही वापरतो आणि जे अळिंबाचे जे पूर्ण ते छत्रे आहे, तर तीही वापरली जाते. तर असं अशा प्रकारे त्याचं फक्त वरची साल काढली आणि अशा प्रकारे सगळे तुकडे केलेले आहेत देठ आणि पूर्ण अळिंबाचे. आणि आता त्यानंतर ना परत 1 ते 2 पाण्यानं स्वच्छ धुतलेत, कारण भरपूर त्याला माती होती. तर आता ते स्वच्छ धुवून झालेले आहेत. त्यानंतर आपण त्याची भाजी बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी तर गॅसवर कढई गरम करत ठेवली. कढई गरम झाली की त्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल. तेल चांगलं गरम झालं की अगदी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं तडतडलं की घालायचा आहे कांदा. तर कांदा बाकी या भाजीला भरपूर लागतो. तर जेवढं भाजी आहे त्याच्या अर्धा तरी आपल्याला कांदा हवा आहे. म्हणजे कांदा जेवढा जास्त असेल तेवढी भाजी टेस्टी होते. तर आता कांदा मी कढईमध्ये घातला आहे आणि तो आपल्याला अगदी ब्राऊन त्याचा कलर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा. तर शिजून कांदा थोडा होतो, कमी होतो थोडासा. तर आता बघू शकता त्याला हळूहळू कलर यायला लागला आहे. चांगला त्याला कलर त्याचा चेंज झाला की नंतर घालायचा आहे म्हणजे कांदा लसूण मसाला. तर हा 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद. तर बस बाकी कोणते मसाले काही एक यूज केले. अगदी लसूण वगैरे, आलं लसूण वगैरे हे काही एक यूज केलेलं नाही आहे. बस फक्त कांदा, हळद आणि चटणी घातलेली आहे. तर आता तो मसालाही छान त्याच्यात परतून घेतला आहे. त्यानंतर हे जे अळिंब आहे ते परत एकदा पाण्यामध्ये स्वच्छ धुतलं आहे आणि ते आता पाण्यातून चांगलं हे करून स्वच्छ करून बाजूला काढायचं आहे आणि कढईमध्ये घालायचं आहे. तर बघू शकता आता मी ते सगळं कढईमध्ये घातलं आहे. त्यानंतर घातलं आहे चवीनुसार मीठ आणि आता ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता त्याला कसं ते ओलसरच असतं आणि आता पावसाचे दिवस आहेत, भरपूर त्यामध्ये पाण्याचा अंश असतो. त्यामुळं ना आपल्याला त्यावर पाणी भाजीमध्ये घालायचंच नाही आहे. बस वाफेवरच भाजी शिजवायची आहे. उलट ह्या भाजीलाच पाणी सुटतं भरपूर. तर आता मी तुम्हाला दाखवते. जसं आपण ती भाजी परतवून घेऊ ना, तसं ते असं पातळ होत जातं थोडंसं. तर बघू शकता असं पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर घातले त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर. परत एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि आता गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करून आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची. तर भाजी शिजवायची कशी, तर यातलं जे पाणी आहे ना, तर ते पूर्णपणे आटलं पाहिजे. तोपर्यंत आपल्याला ही भाजी परतवून घ्यायची. तर वाफ बाकी आपल्याला 1-2 मिनटं द्यायची आणि नंतर झाकण काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आता मी त्याला एक वाफ देऊन घेतली आणि नंतर आता झाकण काढून आपल्याला ही भाजी अशी शिजवायची. मधून अधून मिक्स करत राहायचं आणि ही भाजी लगेच 1-5 मिनटात मग शिजून रेडी होते. शिजायलाही त्याला फार वेळ लागत नाही. सेम आपण जसं मशरूमची भाजी सुकी बनवतो त्या टाईपमध्ये. पण ह्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा ग्रेव्ही मसाला वगैरे काही एक टाकावं लागत नाही. फक्त कांदा घालूनच आपण ही अगदी साधी सिंपल भाजी बनवली. तर गावाकडे कसं ह्या अशा भाज्या ना खूप असतात. म्हणजे रानभाज्या म्हणा, पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या सापडतात. तर त्यामध्येच हे एक मोडतं. तर सगळेजण अगदी ते खातात आणि खूप पौष्टिक आहे. तर म्हणजे नक्की तुम्हाला ही जर संधी भेटली अशी भाजी खाण्याची, तर आवर्जून तुम्ही खा. आणि तुम्हाला माहीत आहे का ह्या भाजीबद्दल काय, तर तसंही मला सांगा. तर आता अशा प्रकारे आपली भाजी रेडी झाली आहे. ती मी प्लेटमध्ये काढून घेतले. चपाती भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. अशी सुंदर भाजी रेडी झालेली आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही अशी भाजी ट्राय करा. आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.